कोल्हापूर हे शहर ओळखलं जातं ते झणझणीत मिसळीसाठी, कोल्हापुरी चपलेसाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाल मातीतल्या कुस्तीसाठी. पण आज कोल्हापुरात जी कुस्ती रंगली आहे ती लाल मातीतली नाही, तर ती आहे सत्तेची, प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची. सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष कोल्हापूरकडे लागलं आहे, कारण ते जे घडतं आहे ते यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. विचार करा, एका शहराच्या महापालिका निवडणुकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री स्वतः रोड शो करतात, 2-2 उपमुख्यमंत्री आपली ताकद पणाला लावत आहेत, 3 कॅबिनेट मंत्री तर ठोकून आहेत. आणि हे सगळं कोणाच्या विरोधात? तर काँग्रेसच्या एका नेत्याच्या विरोधात, सतेज उर्फ बंटी पाटील. ही निवडणूक आता भाजप विरुद्ध काँग्रेस राहिलेली नाही, तर ती महायुती विरुद्ध सतेज पाटील अशी वन मॅन आर्मीची लढाई झाली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूरच्या या राजकीय रणांगणाची सविस्तर माहिती घेणार आहोत. कोल्हापूर कसं, तुम्ही म्हणशीला तसं, या टॅगलाईनवरून नक्की काय राडा झाला, सतेज पाटलांनी कोल्हापूर फाईल्स उघडून नेमकं काय बाहेर काढलं आहे, आणि सतेज पाटलांनी महाडिकांना उद्देशून मुलाच्या उमेदवारीचा जो टोला लागवला आहे त्यामागचं राजकारण नक्की काय आहे. नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. लोकशाहीत दर 5 वर्षांनी निवडणूक होणं अपेक्षित असतं, पण कोल्हापूरकरांनी आपल्या नगरसेवकांना भेटून आता तब्बल 10 वर्ष झाली आहेत. कोल्हापूर महापालिकेची शेवटची निवडणूक झाली होती 2015मध्ये. 2020मध्ये महापालिकेची मुदत संपली, पण आधी कोरोनाचं संकट आणि नंतर ओबीसी आरक्षणाचा कायदेशीर तिढा यामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या. गेली 5 वर्ष शहराचा कारभार प्रशासक पाहत आहेत. नगरसेवक नसल्याने जनतेची कामं खोळंबली आहेत. रस्ते, पाणी, ड्रेनेज यांसारख्या समस्यांनी डोकं वर काढलं आहे. त्यामुळे आता जेव्हा 2026ची निवडणूक लागली आहे तेव्हा कोल्हापूरकरांचा संताप आणि उत्साह दोन्ही शिगेला पोहोचला आहे. पण या 10 वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे आणि कोल्हापूरची समीकरणं 360 अंशात फिरली आहेत. सध्याचा संघर्ष समजून घेण्यासाठी आपल्याला थोडी इतिहासात म्हणजेच 2015च्या निवडणुकीकडे पाहावं लागेल. 2015ची निवडणूक खूप इंटरेस्टिंग होती. त्यावेळी कोणाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. काँग्रेस 27 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तर भाजप आणि ताराराणी आघाडीने मिळून 31 जागा जिंकल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 15 जागा होत्या. त्यावेळी सत्तेचं गणित जुळवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले होते. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ, जे तेव्हा मित्र होते, त्यांनी एकत्र येत महापालिकेत सत्ता स्थापन केली. पण 2026मध्ये हे चित्र पूर्णपणे बदललं आहे. जे हसन मुश्रीफ 15 वर्ष सतेज पाटलांच्या खांद्याला खांदा लावून उभे रडले, तेच मुश्रीफ आता अजित पवारांसोबत महायुतीत आहेत आणि सतेज पाटलांचे कट्टर विरोधक बनले आहेत. मित्रानेच मित्राविरुद्ध दंड ठोपटले आहेत. हेच या निवडणुकीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. आता येऊया सध्याच्या परिस्थितीवर. कोल्हापुरात सध्या सतेज पाटील विरुद्ध महायुती असा थेट सामना आहे. महायुतीला सतेज पाटलांची इतकी धास्ती वाटते हे त्यांच्या रणनीतीवरून दिसून येत आहे. सतेज पाटलांना रोखण्यासाठी भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार गटाने गाव पातळीवर समझोता करत जागा वाटप केला आहे. महायुतीमध्ये भाजपने सर्वाधिक 36 जागा घेतल्या आहेत. कोल्हापुरात ज्यांची ताकद वाढली आहे तो एकनाथ शिंदे गट 30 जागांवर लढत आहे, ज्यांचं नेतृत्व राजेश क्षीरसागर करत आहेत, तर हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील अजित पवार गट 15 जागांवर लढत आहे. या तिन्ही पक्षांनी ठरवलं आहे की काहीही करून सतेज पाटलांची काँग्रेस महापालिकेतून हद्दपार करायची. दुसऱ्या बाजूला काँग्रेसने तब्बल 76 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना अवघ्या 6 जागांवर आहे. म्हणजे एक प्रकारे सतेज पाटील हे एकटेच लढत आहेत. पण इथे अजून एक ट्विस्ट आहे. महाविकास आघाडी इथे एकसंध नाही आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी, आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्र येत राजर्षी शाहू आघाडी नावाची तिसरी आघाडी उघडली आहे. ते 81 जागांवर लढत आहेत. म्हणजेच सतेज पाटलांना केवळ महायुतीशीच नाही तर या तिसऱ्या आघाडीशी लढावं लागत आहे. राजकीय विश्लेषकांचं मत आहे ही तिसरी आघाडी महायुतीपेक्षा काँग्रेसचीच मते जास्त खाण्याची शक्यता आहे, कारण कोल्हापूर हे पुरोगामी विचारांचं शहर आहे. या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांपेक्षा एका टॅगलाईनची जास्त चर्चा झाली. सतेज पाटलांनी प्रचाराची सुरुवात एका अनोख्या कॅम्पेनने केली. त्यांनी शहरभर होर्डिंग लावले. कोल्हापूर कसं, तुम्ही म्हणशीला तसं. याचा अर्थ साधा होता की जनतेने सांगावं कोल्हापूर कसं असावं, आम्ही तसा विकास करू. आयडिया चांगली होती, पण यावर विरोधकांनी जोरदार ट्रोलिंग केलं. महाडिक गट आणि बाकी सर्व विरोधकांनी सतेज पाटील आणि काँग्रेसला जोरदार ट्रोल केलं. सतेज पाटलांच्या समर्थकांनी याला सडतोड उत्तर दिलं. पण सतेज पाटील इथंच थांबले नाहीत. त्यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी कोल्हापूर फाईल्स नावाने एक मोहीम उघडली. या कोल्हापूर फाईल्समध्ये त्यांनी महायुतीच्या कारभाराचा पंचनामा केला आहे. शहरातील 100 कोटींचे रस्ते कुठे गेले, थेट पाईपलाईन योजना का रखडली, शहरात पावसाळ्यात पाणी का साचतं असे प्रश्न विचारत त्यांनी महायुतीला धारेवर धरला आहे. सतेज पाटील थेट आरोप करतात की कोल्हापूरची जी सध्या वाहतूक झाली आहे त्याला जबाबदार महायुती सरकार आहे. मुख्यमंत्री येतात तेव्हा एका अर्थात रस्ते होतात, पण सामान्य माणसाला खड्ड्यातून जावं लागत आहे. निवडणूक म्हटलं की वैयक्तिक आरोप आणि प्रत्यारोप आलेच. कोल्हापूरचं राजकारण महाडिक विरुद्ध पाटील या संघर्षाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.
नुकत्याच सतेज पाटलांनी धनंजय महाडिक यांच्या घरासमोर असलेल्या मैदानात मिसळ पे चर्चा हा कार्यक्रम घेतला। तिथे हजारो कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी महाडिकांना जो टोला लगावला तो संपूर्ण जिल्ह्यात व्हायरल होत आहे। खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती। त्यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्जही भरला होता, पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतर आणि युतीच्या गणितामुळे त्यांना तो अर्ज मागे घ्यावा लागला। सतेज पाटलांनी नेमकं याच दुःखानं स्वरबोट ठेवलं। ते म्हणाले, मी जिल्ह्यात प्रामाणिक कार्यकर्त्यांची फौज तयार करत आहे। मी माझ्या मुलासाठी उमेदवारी मागितली नाही किंवा माझ्या मुलाचा भरलेला फॉर्म मला मागे घ्यावा लागला नाही। हा थेट वार महाडिकांच्या जिवारी लागणार होता। त्याच भाषणात सतेज पाटील अत्यंत भावूक झाले। ते म्हणाले, बंटी पाटील मरेपर्यंत काँग्रेसमध्ये राहील अशी एक ओळ जरी माझ्याबद्दल भविष्यात लिहिली गेली तरी मला बास आहे। या विधानांमधून सतेज पाटलांनी दोन गोष्टी साध्य केल्या। एक म्हणजे महाडिकांवर घराणेशाहीचा आरोप केला आणि दुसरं म्हणजे स्वतःची पक्षनिष्ठा सिद्ध केली। सध्या ग्राउंड लेवलवर काय परिस्थिती आहे? महायुतीची रणनीती स्पष्ट आहे। डबल इंजिन सरकार आणि निधी ते जनतेला सांगत आहेत की राज्यात आमचं सरकार आहे, महापालिकेत आम्हाला सत्ता द्या, आम्ही निधीचा पाऊस पाडू। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात एक भव्य रोड शो करून हे दाखवून दिलं की निवडणूक त्यांच्यासाठी किती प्रतिष्ठेची आहे। भाजपने 36 जागांवर लक्ष केंद्रित केलं आहे, तर शिंदे गट 30 जागांवर आपली ताकद दाखवत आहे। तर दुसरीकडे सतेज पाटील यांची रणनीती कनेक्टवर आधारित आहे। ते पहाटेपासून मॉर्निंग वॉकला जातात, थेट लोकांमध्ये मिसळतात, कधी KMT बसमधून प्रवास करतात तर कधी तरुणांशी गप्पा मारतात। मागच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती काँग्रेसकडून निवडून आले होते। हा धागा पकडून ते सांगत आहेत की कोल्हापूर काँग्रेसचाच बालेकिल्ला आहे, पण इथे सतेज पाटलांसाठी धोका आहे, कारण जनसुराज्य शक्ती पक्ष जो विनय कोरेंचा आहे, जो महायुतीचा घटक पक्ष आहे, तो इथे स्वतंत्र लढत आहे। काहींचं म्हणणं आहे की महायुतीची बी टीम आहे जी काँग्रेसची मते खाण्यासाठी उभी केली आहे। शेवटी प्रश्न हाच उरतो, कोल्हापूरवर राज्य नक्की कोणाचं येणार? आज आपण राजकीय गणितांचा विचार केला तर सतेज पाटलांसाठी ही लढाई खूप कठीण आहे, कारण त्यांचे जुने मित्र सोडून गेले आहेत आणि विरोधात 3 पक्षांची महाशक्ती उभा आहे। पण कोल्हापूरचा इतिहास सांगतो की पक्षापेक्षा माणूस महत्त्वाचा असतो। सतेज पाटलांनी गेल्या काही वर्षांत जे नेटवर्क उभा केलं आहे, विशेषतः तरुणांमध्ये त्यांची जी क्रेज आहे ती महायुतीला भारी पडू शकते। 15 जानेवारीला कोल्हापूरकर मतदानाचा हक्क बजावतील आणि 16 जानेवारीला निकाल आले, पण हा निकाल केवळ कोल्हापूर महापालिकेचा नसेल तर तो पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसच्या भवितव्याचा फैसला करेल। जर सतेज पाटील जिंकले तर ते महाराष्ट्राच्या राजकारणात जायंट किलर ठरतील आणि जर महायुती जिंकली तर काँग्रेसचा एक अभेद्य किल्ला ढासळेल। कोल्हापूरकर विकासाच्या आश्वासनावर महायुतीला साथ देणार की विश्वासार्ह चेहरा म्हणून सतेज पाटलांच्या पाठीशी उभे राहणार, हे पाहणं आता रंजक ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? कोल्हापुरात नक्की कोण बाजी मारणार, सतेज पाटील की महायुती? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा। जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।